जिओग्राफीचा फॅक्टर बघा. एक देश आहे, त्याची लोकसंख्या 800 आहे. त्यांना आर्मी दुसऱ्या देशाची लागते. जन्माने सिटिझनशिप मिळत नाही. नोकरी गेली तर सिटिझनशिप देखील जाते. मध्ये लॅटिन लँग्वेज आहे. आणि हा देश म्हणजे 800 लोकांचा देश 1.2 अब्ज लोकांचा लीडर आहे. हा आहे व्हॅटिकन. व्हॅटिकन सिटी जगातील सर्वात छोटा देश आहे. फक्त 0.44 स्क्वेअर किलोमीटरचा. तुमची शाळा देखील व्हॅटिकनपेक्षा मोठी असू शकते. 800 लोक एका सिनेमा हॉलमध्ये बसतात एवढे. पण या छोट्याशा देशाकडे स्वतःचा टीव्ही चॅनल आहे, स्वतःचा रेडिओ आहे, स्वतःची बँक आहे, स्वतःची आर्मी आहे. स्विस गार्ड जे स्वित्झर्लंडमध्ये असतात म्हणजे व्हॅटिकनची आर्मी परदेशी सोल्जर्स आहेत. व्हॅटिकनमध्ये जन्म घेतला म्हणून सिटिझनशिप मिळत नाही. पोपसाठी काम केलं तरच मिळते. नोकरी गेली तर सिटिझनशिप देखील जाते. व्हॅटिकनमध्ये प्रिझन्स नाही आहेत. कोणालाही शिक्षा करायची असेल तर त्या इटलीच्या प्रिझनमध्ये पाठवतात. सिस्टाईन चॅपल, सेंट पीटर्स बेसिलिका या एका छोट्या देशात आहेत. व्हॅटिकनकडे 8 बिलियन ॲसेट्स आहेत. आणि सर्वात शॉकिंग म्हणजे व्हॅटिकनने 1200 वर्ष युरोपचं राजकारण कंट्रोल केलंय. किंग्स एम्पेरर्स पोपचा आशीर्वाद नाही मिळाला तर थ्रोन नाही मिळायचं. व्हॅटिकन म्हणजे एरिया नाहीये, व्हॅटिकन म्हणजे आयडिया आहे. जगातल्या 1.2 अब्ज कॅथलिकसाठी ते स्पिरिच्युअल कॅपिटल देखील आहे. नो आर्मी, नो न्यूक्लिअर वेपन्स, नो ऑइल, पण 183 देशांशी डिप्लोमॅटिक रिलेशन्स आहेत. अमेरिका, चायना, रशिया सगळे व्हॅटिकनशी बोलतात. साईज मॅटर नाही करत, इम्पॅक्ट मॅटर करतो. माहिती कशी वाटली नक्की सांगा आणि पाहत राहा जगात काय चाललंय.